गुटखा तंबाखू खर्रा कसा सोडावा। माझा स्वतःचा अनुभव आहे। माझा जो गुटखा खर्रा तंबाखू आहे ना, ह्या पुडीमुळे सुटला। ही पुडी आहे, काय दिसतंय, निसर्ग दिसतं नाही तर हे निसर्ग नावाची पुडी आहे। म्हणजे अशी भेटते, म्हणजे थोडी गोड असते, पान सुपारी असते, बाकी तंबाखू याच्यात काहीच नसते। मी खूप गुटखे तंबाखू खर्रे खात होतो, मी स्वतः सांगतो। म्हणजे पण गुटखा खर्रा तंबाखू पान खावं सोडू म्हणजे सोडावं म्हणून कोण सांगावं। एक तर ज्याने तो खाल्लाच नाही किंवा तर ज्याने खाऊन सोडला त्याचं लोकांना खरं वाटतं की बाबा मी खात होतो, मी सोडला आणि मी माझ्या स्वतःच्या मनाने सोडला। मला कुणाही डॉक्टरनं सांगितलं नाही, कोणी नाही, पण मला असं वाटते की मी हे का खावं। हे जर आज जास्त दिवस जर मी खाल्लं तर मी म्हणजे आणि एवढा खात होतो, दादा खर्रे खात होतो, दादा गुटखे खात होतो, खाऊन झोपत होतो। पिवळा तंबाखाचा खर्रा म्हणजे ती कोरी पत्ती म्हणते ना, पिवळा तंबाखू, तो घोटू गरम माहिती ना, खर्रा गरम आल्यावर खूप चांगला वाटतं। असे लोक, मला पण तसं वाटतं। तो पिवळा तंबाखाचा खर्रा खाऊन झोपो। घरी दोन पांटेले होत नाही, 2 पांटेले, मोठा भाऊ एक चालू, मी एक चालू, तर आता कमीच नाही ना। आणि सुरुवातीला असा याच्यात लागते मिट्टू खर्रा, म्हणजे तो गोड खर्रा, सोप सुपारी काढून तेवढं त्याच्यात हे टाकून लोक आपल्याला असं वाटतं हे काय मी साधी सुपारी खातो, पण सुरुवात असते त्याच्यातून। नंतर मग जो खर्रा असतो ना तो काळ्या तंबाखाचा, तर त्या काळ्या तंबाखाचा जो काळा तंबाखू काढून थोडी सुपारी गोड करून नंतर खायची अशी सवय सुरुवात असते। नंतर करता अशी सवय लागते की मग त्या माणसाची पहिल्यांदा तो माणूस गुटखा खातो, नंतर गुटखा त्याला खातो, पण ते अशा सवयी लवकर लागता सुटत नाही। त्याच्यामुळे कशी सोडायची, एखादी कुठलीही सवय सोडण्यासाठी दुसरी काहीतरी सवय पकडा लागते। ती सवय चुकीची नसावी, नाही तर काय असते, आगीतून निघते फुपाट्यात धसते, असं नाही झालं पाहिजे। म्हणजे त्याच्यामुळे एक सवय सोडण्यासाठी दुसरी जवळ ती चांगली असावी। ती आता मी सतत 3दा खूप प्रयत्न केले गुटखा सोडण्यासाठी, 4थ्यांदा सुटला। आणि हे मग मी काय करायचो माहिती आहे का, की ही निसर्ग पुडी खायचो। आता गुटखा जेव्हा खाऊ ना मी, त्यावेळेस ही निसर्ग पुडी खाऊ, पण ती जास्त नाही खायचं। मी 4 ते 5 सुरुवातीला खायचं। असं करता 4थ्यांदा माझा गुटखा सुटला। आज गुटख्याकडे पाहिलं तर कसं काय वाटतं। आणि आता 2 वर्षाच्या अगोदर शासकीय दवाखाना भंडारा इथं माझा सत्कार झाला होता। म्हणजे ज्यांनी गुटखे खाऊन सोडले आणि ज्यांची हेल्थ चांगली आहे अशांचा सत्कार झाला होता। माझी हेल्थ चांगली आहे, पण एक अशी व्यक्ती होती की ज्यांना कॅन्सर झाला होता। 45 वर्षाचं वय होतं, पण एवढं वय वाढत होतं, पुरे दात गेले होते, कॅन्सर झाला होता। ते म्हणतात 1-1 तास मला जेवणाला लागतं असं म्हणत होते। आता तुम्ही पण खर्रा सोडा म्हणत होते, परंतु मी तुम्हाला असं सांगत आहे, मला काही झालेलं नाही, मी हेल्दी आहे। 10 वर्ष 12 वर्ष खाल्ला मी खर्रा। स्वतःच्याच माझ्यात कंट्रोल, म्हणजे माझ्या स्वतःवर नियंत्रण आहे, कंट्रोलिंग पॉवर आहे। आणि मी आतापर्यंत चहा पित नव्हतो, पण ते आता चहा याच्यासाठी काही ते कुठं प्यावा लागतो, ठीक आहे।